पाहिलं का मला आज सकाळी उठल्या काय म्हणले चला आपण ब्लॉग शूट करू असं करू तसं करू. आत्ता मला कळलं. बघितलं किती नालायक बाई आहे. तिला सांगितलं घरातली कामं कर तर स्वतः मला म्हणे मला काहीतरी दुसरं काम आहे मला कपडे त्याला आठवड्याभराचे एवढे कपडे आता मला धुवायला लावणार आहे. ठीक आहे मी वॉशिंग मशीनमध्ये धुणार आहे पण तरी थोडी इथे उभंच राहावं लागतं ना. तुम्हाला बघायचं ती काय करतो मला दाखवतो थांबा. चला तेव्हा मला म्हणे काहीतरी मला काम आहे आणि स्वतः बसली इथे मोबाईलमध्ये काय कर होय तिकडे मला कामाला लावलं आहे आणि स्वतः इथे मस्त मोबाईलमध्ये बसली काय कर काय काम करते तू मोबाईलमध्ये व्हिडिओ एडिट. आजपर्यंत जमले तुला व्हिडिओ एडिट करायला. आराम रात्रभर काय केलं मग आणि मला कामाला लावले माशाविषयी काय नाही भेटणार चल. गुड मॉर्निंग ऑल. आज संडे म्हटलं आज सगळे व्लॉग बनवूया कारण का आज आम्हाला दिवसभर भरपूर काम आहे नाही का. भरपूर व्हिडिओज बनवायचे शॉपिंग करायची. मॅडमजी ही बघा ही बघ कशी ही बघ. संडे म्हटल्यावरती ब्रेड आणि चहा तर झालाच पाहिजे. मी ब्रेड आणि जाम नाही खात किंवा बटर नाही घेत. ब्रेड आणि तूप. चला सगळ्यांनी चहा. घरात नुसता पसारा करून ठेवलाय तो आवार आधी. हो आवडायचं आहे. पहिले पोटपूजा नंतर काम की ना पसारा होणारच आहे. 1-1.5 महिना आपल्याला काहीतरी वेगळं करायचं 1-1.5 महिन्यानंतर. तो पसारा आत्तापासून असणार आहे. आणि नवरात्रीत झालेल्या साड्यांचा गोंधळ म्हणजे रोज साडी घालायची आणि साडी धुवायची नाही. मग आज 9 साड्या धुतल्या जातील. खूप धावपळ असणार आहे पण ठीक आहे एन्जॉय केला पाहिजे. संडे फंडे. आणि चहा माझा आणते थांबा हा ह्यांचा आहे की ना. काय करायचं आज आपण काय करायचं तर आज आपल्याकडे खूप काम आहेत. खूप भरपूर काम आहेत. पहिले छान आपण चहा घेऊ. त्याच्यानंतर खूप सारे व्हिडिओ शूट्स आहेत ते करू. आणि त्याच्यानंतर घरातल्या आवराचा होत राहील तिथं करायलाच लागेल. आणि नॉनव्हेज खायचा मूड गेलेला आहे डायरेक्टली. नको वाटतं ते नॉनव्हेज. त्यापेक्षा काहीतरी व्हेजमध्ये चांगलं बनवू पनीर वगैरे. आणि दिवाळीची शॉपिंग सुरुवात करूया आता. अरे वस्कर दिवाळीची शॉपिंग म्हणे. मग कोण करणार दिवाळीची शॉपिंग मला. नाही शॉपिंग यावर्षी काय नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही द्यावे लागतील तुम्हाला. आणि हा मला खाकरा आणलाय. कोणी आणलाय तर नाही सांगणार मी पण आणलाय. तर तो चहा खाकरा आणि ब्रेड. चला एन्जॉय करूया. या सगळेजण मस्त नाश्ता करायला. काय करते काय नाही बघते कमेंट्स वगैरे. सगळेजण कमेंट करतात. अरे तुम्ही लोक यार पाहिजे तेवढे कमेंट नाही करत यार. लाईक नाही येते तुम्हाला लोकांना. व्हिडिओ नाही आवडत का आमचे. कमेंट आहेत बऱ्यापैकी लोकांचं असतं पण आपल्याला रिपीट ठीक आहे. कमेंट करा तुमची इच्छा. लाईक करा तुमची इच्छा. पण व्हिडिओ जरूर बघा बरं. असं ना खूप व्हरायटीमध्ये आम्हाला नाश्ता हवा असतो. असं डायरेक्ट बिस्किट. मला चहासोबत बिस्किट हा प्रकार आवडतच नाही जास्त करून. चहा गोड बिस्किट गोड नाही थोडं नमकीन पाहिजे. आणि आज खूप दिवसांनी आम्हाला शांतता भेटली दोघांना. नाहीतर एवढी घरात चलपल चालू होती की गर्दीच गर्दी घरामध्ये नाही का. आणि छोटं घर होतं आहे आमच्यासाठी. खूप सामान आहे. खूप जास्त कंजेस्टेड होतं आहे. पण मग ठीक आहे त्याच्यात पण काहीतरी नवीन करणार. तर तुम्हाला सगळं दिसेलच आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचे ब्लॉग येत राहतील. दिवाळीची शॉपिंग आज करून घ्यायची सर्वांकडनं. कारण की मग साड्या वगैरे आज नाही घेतल्या ना की शिवून नाही भेटत. ब्लाऊज खूप डेंजर होतं काम. तसं तर बघू नका. लग्न पण आहे माझ्या बहिणीचं तुमच्यासाठी. तुम्ही मला आणि प्लस माझा बड्डे पण आहे. सगळं झालं. पाहिलं काय मला आज सकाळी उठल्या काय म्हणते चला आपण ब्लॉग शूट करू असं करू तसं करू. आत्ता मला कळलं. साड्या घ्यायच्या शॉपिंग करायची म्हणून ही सगळी नाटकं थोडी होती. मी ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की मला काय काय हवं आहे. आणि मी त्यांना आधीच सांगितलं मला आज पट्ट्या पण पाहिजे म्हणजे पैंजण. मी घागरा घालणार आहे की नाही मग घागऱ्याच्या खालीचं छान छुम पैंजण पाहिजे. हो भंगारवाला आलाय देऊ का तुला त्याला. तो लई खुश होईल मला घेऊन. म्हणून कितना चाहिए मिळेल का भंगारवाला मला. 10 रुपये पण लेणार नाही तुझे. तो क्या गजब बेइज्जती है भाई. एक सर्च मागा है
खाकरा पाहिजेच मग आज मला असं वाटतं आज दिवसभर लूटमार चालणार आहे. माझं काही खरं नाही आज. ते सकाळी सकाळी जेव्हा मला बोलली नाही की मस्त आपण व्लॉग बनवूया तेव्हाच मी काहीतरी समजून गेलो काहीतरी आहे आज गडबड आहे. असं नाही तर ही सकाळी सकाळी कधी उठून बोलत नाही चला व्हिडिओ करू ब्लॉग करू असं सकाळी सकाळी उठून कधीच बोलत नाही. आज बोलली मला वाटतं काहीतरी आज गडबड आहे आणि ती गडबड शेवटी तिच्या तोंडून निघालेली आहे बाहेर. मस्त ठरवलं आठवड्याभरचा थोडा आज आराम करून येईल मस्त झोपीन बिपीन दुपारी. मला वाटत नाही माझ्या नशिबात काय आहे आज आराम बिराम झोपणं बिपणं. हा आरामाचा काय संबंध आहे. रविवार कामासाठी असतो आठवड्याभर मी काम करते आराम काय. आणि तुमचं पहिलं कर्तव्य बायको आणि मुलांसाठी सॅक्रिफाईस. मुलांना आणि बायकोला जे हवे ते सगळं द्यावं लागेल तुम्ही. तेवढंच करू मी आयुष्यात. तेवढं कुठे सगळं सगळंच मी. पुरुषांचं काय गैरसमज मला कळत नाही. बघताय ना किती हाल आहे माझी. तुला माहिती चालू आहे का. हो आणि तुझं जो जो फुसफुसक्या घेतो काय बोल. त्यांना मला कळू दे चहा आहे खरंच चहा आहे खोटं खोटं ॲक्टिंग नाही करत आहे. अर्थ यायला काय दिवाळी वेळेला पटकन दिवाळी येतात. दिवाळी लगेच माझा बड्डे जन्मदिवसा बड्डे लगेच माझ्या बहिणीचं लग्न. बापरे बाप डोक्याला ताप आहे माझ्या. घरात पसारा झालाय तो आधी आवर. शॉपिंगचं बघू आपण आधी सगळं घरातलं काम बिम कर सगळं आवरून सावरून घे नंतर बघू शॉपिंगला जायचं की नाही जायचं. ओके पहिले शॉपिंग मग घर. बघितलं किती नालायक बाई आहे. हां तिला सांगितलं घरातली कामं कर तर स्वतः मला म्हणे मला काहीतरी दुसरं काम आहे मला म्हणे कपडे काय यायला आठवड्याभराचे एवढे कपडे आता मला धुवायला लावणार आहे. ते ठीक आहे मी वॉशिंग मशीनमध्ये धुणार आहे पण तरी सुद्धा इथे येऊन उभंच राहावं लागतं ना. हां तुम्हाला बघायचं का ती काय करते मला दाखवते थांबा. चला जाता का गाना कामाला लावलंच तिच्या मागे कटकट करून तिला म्हणलं आवरून घे सगळं चल घर वगैरे. तर आता मला असं वाटतंय थोड्या वेळाने आमच्या घरात आता हळूच भांडणाची सुरुवात होणार आहे. तर आता आम्ही तुमची सगळ्यांची रजा घेतो आणि भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रे पोरांनो नक्की. बाय बाय.